चिल्लर कोरटकर दुबईला पळाला. नागपूर पोलिसांचं वराती मागून घोडं. फरार कोरटकरला पोलिसांचाच अभय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा चिल्लर प्रशांत कोरटकर 26 दिवसांनंतरही फरार आहे. त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. नागपूर दंगलीचा आधार घेऊन प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळाल्याची चर्चा रंगली आहे. त्याला कारण ठरलंय त्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हा फोटो पहा. यात कोरटकरच्या मागे अरेबिक भाषेत लिहिलेला बोर्ड दिसतोय, तर प्रशांत कोरटकरच्या शेजारी उभ्या असलेल्या गाडीची नंबर प्लेटही अरबी भाषेत दिसतीये. त्यामुळे याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी गृह खात्यावर निशाणा साधलाय. तर सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नागपूर पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना. आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील. उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा, किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या, किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं. आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही. नागपूर पोलिसाचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर असा पळवाट शोधू शकत नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल. तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिंमत असेल तर मला या दुबईला शोधायला. पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही. पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोरटकरच्या मुसक्या आवळण्याचा इशारा दिलाय. असं आहे, कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, तो दुबईला जाव का अजून कुठेही जाव, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील. प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आतापर्यंत नेमकं काय घडलं पाहूया. प्रशांत कोरटकरचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य. धमक्यांमुळे प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण. कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात गुन्हा दाखल. पोलीस संरक्षण असताना कोरटकर फरार. कोरटकरचा मोबाईल पत्नीमार्फत पोलिसांकडे. 18 मार्च कोरटकरचा जामीन सत्र न्यायालयानं फेटाळला. कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर पोलिसांना सापडत नाही. कोरटकर दुबईला पळाल्याच्या चर्चेनंतर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे पोलीसच कोरटकरला वाचवतायत का? पोलीस संरक्षण असताना कोरटकर पळालाच कसा? कोरटकर आपला मोबाईल पत्नीमार्फत पोलिसांपर्यंत कसा पोहोचवतो? कोरटकर दुबईला पळाला असल्यास पोलीस झोपी गेले होते का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे शिवद्रोही कोरटकरच्या मुसक्या आवळून पोलीस खात्यावरील डाग कधी धुतला जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.